महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ महारेल मार्फत करण्यात येणाऱ्या एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यात 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महारेलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले। या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली। राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत। याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली। संपूर्ण महाराष्ट्रात एकही रेल्वे मार्गावर फाटक राहता कामा नये, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, तसंच महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेलं वाढतं शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी पायाभूत सुविधांची कामं हाती घेण्यात यावीत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले।